तर मित्रांनो फायनली आपण झू मध्ये आलेलो आहे. म्हणजे आता तिकीट काउंटरला चाललोय. एवढं तिकीट काढायचं आणि आपल्याला 1 तासात कंप्लीट करायचा आपला झू. आणि त्यानंतर आपल्याला जायचं पॅलेसला, कारण 5 वाजता पॅलेस बंद होतो, तिकीट काउंटर बंद होतो. त्यानंतर आपण मध्ये जाऊ नाही शकत. त्यामुळे आता आपल्याला 1 तासात संपवून पॅलेसला जायचं. हे तिकिटाचे प्राइजेस आहेत आणि आता लाईनीत पण लागलेले आहेत. तुम्हाला व्हेकल घ्यायची असेल तर पर हेड 200 रुपये आहे अडल्टचं. आणि ती आपली ही जी गाडी असते त्यात आपल्याला फिरवणार, चालायचं नसतं, आपण फक्त बसायचं आणि ते आपल्याला फिरवणार पूर्ण झू. आपली स्टार्टिंग झालेली, आपल्याला जिराफ दिसले. मोर आहे इकडे. असं वाटतं की पोच देऊन बसले. सिंह बघा इकडून झोपलेला आहे. हे आहेत रिंगटेल लेंगू. इकडे या झूचं म्हणजे प्राणी संग्रहालयाचं इन्फॉर्मेशन म्हणजे हा 157 एकरमध्ये पसरलेला आहे आणि इकडे 168 पेक्षा जास्त प्राणी आढळले जातात. पण हा जगातील सगळ्यात जुना प्राणी संग्रहालय आणि भारतातील पण सगळ्यात जुना प्राणी संग्रहालय आहे. आपण प्राणी पण बघत आहेत, चिता वगैरे सगळं, लेपर्ड वगैरे. आता आपण झेब्रा वगैरे बघायला चाललोय. तर हा खूप मोठा आहे. तर झेब्रा हा ओरिजिनली काळा असतो आणि त्याच्यावर पांढऱ्या स्ट्रिप्स असतात. तू दोन्ही बाजूने विचार करू शकतो बा. स्पॉटेड डिअर. माकड सेल्फी काढत आहे. कॅन्टीन आहे इकडे, आपण नाश्ता वगैरे करू शकतो. आपला झू वगैरे फिरून झालेला आहे आणि आपल्याला घाई आहे. 5:30ला आपला जो मैसूर पॅलेस आहे तो बंद होणार आहे. त्यामुळे आता 5:15 वाजलेत. आपल्याला 5:15 वाजलेत. आपल्याला घाई आहे. त्यामुळे आता आपण फटाफट निघालो आहे, धावत फटाफट बघितलं आहे सगळं. आणि आता आपण मैसूर पॅलेसला चाललो आहे. तर बघूया आपल्याला मैसूर पॅलेस मिळतो का नाही.
पण मिळालं तर पाहिजे होपसो. तर चला